डॉक्टर विश्वंभर चौधरी साहेब, सन्माननीय ॲडव्होकेट असिम सुरोटे साहेब, त्यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या सहकारी ॲडव्होकेट श्रेयाजी आवले, ॲडव्होकेट बाळकृष्ण गिराळकर आणि असिम सरोदे सर, तुम्ही गळचेपीचं उदाहरण सांगितलं, रेडिओचं उदाहरण सांगितलं. तुम्हाला फक्त महिन्याच्या दर शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा एक मन की बात कार्यक्रम माहित आहे तुम्हाला? आत की कदाचित आमच्याकडे एक चर्चा आहे की गर्दी जमा होऊ नये म्हणून इथे एक मनोरंजनाचा कार्यक्रम पलीकडच्या ग्राउंडवर ठेवलेला आहे. हा प्रश्न होता, मात्र ह्या गर्दीने हा प्रश्न निकाली काढला. आणि असिम सरोदे सर, आता आपण म्हणालात की गळचेपी केली जाते, तुम्ही रेडिओ मगाशी पाटील साहेब बोलत त्यांनी सुद्धा सांगितलं की एकाच वेळेस 150 पर्यंत खासदारांना बाहेर करणारा हा माणूस कशासाठी? कारण की विरोधी आवाजच त्यांना नको, विरोधी पक्ष मुक्त अशा स्वरूपाची संसद यांना पाहिजे, खेळाडू मुक्त खेळ यांना पाहिजे, कारण की यांच्यामध्ये खिलाडू वृत्तीच नाही. प्रश्नमुक्त पत्रकार यांना पाहिजे, प्रश्नच विचारायचे नाही. आणि त्यामुळे यांनी 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. अमेरिकेमध्ये एकच प्रश्न विचारू दिला त्यांना तर ते घाबरगुंडी उडाली, कारण की टेलिप्रॉम्प्टर इकडे थोडं बघायचं, इकडे थोडे बघायचं, आणि कधी टेलिप्रॉम्प्टर बंद पडला की तत्तपापा करायचं. पाहिलेलं आहे आपण, व्हिडिओ आहेत त्यांचे उपलब्ध. एंटायर पॉलिटिकल सायन्स मध्ये नकली डिग्री असलेला हा माणूस बोलूच शकत नाही पत्रकारांशी. बाकीचे सगळे पत्रकार जाऊ द्या, उस्मानाबाद मधल्या काही तटस्थ माध्यमातील आणि पत्रकारांना नरेंद्र मोदीला बोलावून उत्तर द्यायला सांगा, देऊ शकतात का बघा. आणि म्हणून मला असं वाटते की आपल्याला जर यांनी युद्ध सुरू केलं असेल तर ही लढाई आपल्याला लोकशाहीची म्हणून लढली पाहिजे. हे सिनेमे काढतात, बेकार सिनेमे, बोगस सिनेमे, खोटारडेपणावर आधारित सिनेमे. 370 नावाचा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही, ट्रेलर पाहिलं मी, पण आपल्याला मी नक्की सांगू शकतो की हा बोगसपणावर आधारित सिनेमा. कोणत्या कोणत्या फाईल्सचे नावं देऊन एक सिनेमे काढतात. लव जिहाद बद्दल यांचे पाळीव पत्रकार 4 जण, कोणते आजतक, मला वाटतं इंडिया टुडे आणि नवभारत आणि कोणते तरी आणखी एक चॅनल, जी न्यूज, रिपब्लिक नाही, रिपब्लिक याच्यामध्ये नाही, पण 4 इतर चॅनलवर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ताशेरे ओढले. आणि एवढंच नाही तर त्यांची जी अपेक्स संस्था आहे ब्रॉडकास्टिंग असोसिएशनची, त्यांनी यांना दंड ठोठावला आणि यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक निधर्मी विवाह किंवा धर्मामध्ये, म्हणजे मुस्लिम हिंदू, हिंदू ख्रिश्चन अशा धर्मांमध्ये होणाऱ्या विवाहांना तुम्ही प्रत्येक विवाहाला लव जिहाद म्हणू शकत नाही. आणि तुम्ही निराधार स्वरूपाच्या तथ्य न तपासता वस्तुस्थितीला धरून नसलेल्या बातम्या दाखवलेल्या आहेत, याच्याबद्दल यांना दंड सुद्धा ठोठावलेला आहे. आणि तो सुधीर चौधरी, आपले विश्वंभर चौधरी चांगले आहेत, तो सुधीर चौधरी हा वाया गेलेला पत्रकार आहे. अमिश काय त्यांना देवगण आणि अजून 2-3 जण हे विषारी पत्रकार नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रवृत्तीची देणगी आहे भारताला, ज्यांनी माध्यम व्यवस्था पोखरून काढली. यांच्या चॅनलवर बंदी घाला, बघूच नका. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर त्याच्यामुळेच आमचं एक आरोप पत्र आहे या जनतेच्या न्यायालयात. हमारा आरोप है, आमचं एक आरोप पत्र आहे या दोघांवर, ज्यांनी लोकशाहीची तब्येत आणि प्रकृती ढासळून टाकलेली आहे. की लोकशाहीला स्वैराचारात ढासळून हुकुमशाहीकडे तुम्ही वाटचाल करता. आमचा आरोप आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर की गुन्हेगारी, बलात्कारी आणि भ्रष्ट नेत्यांनी भरलेलं राजकारण यांनी तयार केलेलं आहे. नारायण राणेंपासून कृपाशंकर सिंग पर्यंत आणि अनेक लोक भ्रष्ट राजकारणी आज सगळेजण भाजपमध्ये आहेत किंवा भाजपला सपोर्ट करतात. एकनाथ शिंदे सगळे काही जणांच्या हातात संपत्ती तुम्ही केंद्रित करून नवीनच एक हुकुमशाही आर्थिक स्वरूपाची तयार केली, असा आमचा तुमच्यावर आरोप आहे. आमचा तुमच्यावर आरोप आहे की घराणेशाहीच्या विरोधात तुम्ही बोलता, पण तुम्हीच घराणेशाहीचं राजकारण सुरू केलं. आमचा आरोप आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर की त्यांनी पाळीव अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना घेऊन खोटे, चुकीचे, दिशाभूल करणारे सिनेमे काढणं सुरू केले. अनियोजित स्वरूपाची नोटबंदी करून त्यांनी गरिबांना आणखी गरीब आणि मध्यमवर्गीयांना आणखी मध्यमवर्गीयांमध्ये ढकलून दिलेला आहे. द्वेषयुक्त भाषणांमध्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक प्रयोग सुरू झालेला आहे. यांनी काही जणांना वचन दिलेले आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी,
की तुम्ही आम्हाला तुमच्या राज्यातून खासदारकीच्या सीट निवडून द्या, राज्य तुम्ही सांभाळा, तुमचाच पक्ष राज्यामध्ये सांभाळा, तुम्ही मुख्यमंत्री करा, आम्ही त्याला सगळा सपोर्ट करू, असे वचन ते देत आहेत. याच्या मागे जे षडयंत्र आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. सेपरेशन ऑफ पॉवर्स जे तत्व मगाशी मी सांगितलं आपल्याला, ते भ्रष्ट करण्याचा सातत्याने यांचा प्रयत्न सुरू आहे, जो दिल्लीमध्ये यांनी प्रयोग करून बघितलेला आहे. की नायब राज्यपाल तिथले जे असतात त्यांचे अधिकार यांनी वाढवून टाकले, कारण की अरविंद केजरीवाल शिक्षण, आरोग्य, महागाई या प्रश्नावर झपाट्याने काम करायला लागले. तर यांनी नायब राज्यपालांचे अधिकार वाढवून टाकले. त्याला आव्हान देण्यात आलं आणि ते आव्हान सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलं नाही दुर्दैवाने, आणि नायब राज्यपालांचे अधिकार हे जास्तीचे वाढीव स्वरूपात आज आपल्याला दिसतात. याचाच अर्थ तुम्ही मुख्यमंत्री कोणी व्हा, आम्ही राज्यपालांच्या किंवा नायब राज्यपालांच्या तर्फे आमचं राज्य चालू. हा जो अरेरावीचा प्रकार आहे तो लोकशाहीला मारक आहे, लोकशाहीला तसं मान्य नाही. राज्यपालांनी राजकारण करण्याचा जो प्रकार महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी या अत्यंत उद्धट माणसाने आणलेला आहे, तो आता सगळीकडे प्रचलित होत आहे. कदाचित भगतसिंग कोश्यारीला यांनी सांगूनच पाठवलं होतं की असंच उद्धट राजकारण, लोकशाही विरोधी, संविधानाचा अपमान करणारं राजकारण करायचं. शिवसेनेच्या त्या जनता न्यायालयामध्ये मी यांना काहीतरी फालतू असा शब्द वापरला तर लगेच पाळीव काही जण लोक माझ्या अंगावर आले. फालतू हा शब्द गव्हर्नर बद्दल कसा वापरला? शब्द चांगला वापरून सुद्धा मी बोलू शकतो. त्या दिवशी कदाचित उत्साहाच्या भरात मी बोललो असेल, परंतु हा माणूस त्याच लायकीचा आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा फुले बद्दल अनुद्गार काढले, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले, आणि तरी त्याची पाठराखण करणारे जे महाराष्ट्रातलं भाजप सरकार आहे त्याच्यावर आपण आक्षेपच घ्यायचा नाही. ज्या पद्धतीने यांनी राज्यपालांचा वापर करून राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा आपल्या लक्षात आला पाहिजे. एवढंच मला जनतेसमोर मांडायचं. मोदींच्या जाहिरातीवर सातत्याने प्रचंड खर्च सरकारी तिजोरीतून होत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार साधारणतः 3000 कोटी रुपये नरेंद्र मोदींनी स्वतःच्या जाहिरातींवर केलेले आहेत. एक मुलगा विचारत होता पेट्रोल पंपावर, हे या काकांचा फोटो का आहे? तर त्याचे वडील त्याला सांगायला लागले की हा तोच माणूस आहे ज्याने पेट्रोलचे भाव खूप जास्त वाढवले. आपल्याला मोदींची प्रवृत्ती समजून घेतली पाहिजे. मोदी नावाचा माणूस ही एक प्रवृत्ती आहे, ती एक विकृती सुद्धा आहे. आणि म्हणून माणूस म्हणून याचं अनालिसिस या माणसाचं आपण केलं तर आपल्याला दिसेल की स्वतःवर अत्यंत खुश असलेला, स्वतःवरच प्रेम करणारा, काही धर्मांचा प्रचंड द्वेष करणारा, खुनशी स्वरूपाचा, हिंसक प्रवृत्ती डोक्यात असलेला हा माणूस. आणि त्यामुळे जाहिरातीतून हे सतत पुढे येण्याचा प्रयत्न करतात, कारण की यांना झोप लागत नाही. यांना असं वाटतं की मी आज काहीतरी केलं नाही तर मला लोक विसरून जातील, माझा दबदबा कमी होऊन जाईल. ज्या ज्या राजकीय नेत्यांना असं वाटते ते खरं तर अत्यंत टुकार दर्जाचे लोक असतात. मगाशी मी खासदार साहेबांशी बोलत होतो, ते सांगत होते की किती शांतपणे ते झोपतात. महाराष्ट्रात आम्ही तर सगळीकडे सांगतो साहेब की आपल्याला आता जसं नरेंद्र मोदी सांगतात की मी दिवस रात्र लोकांसाठी काम करतो, मी झोपतच नाही, कमीत कमी झोपतो. माझं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या या मंचावरून की यानंतर निवड करताना नैसर्गिकपणे रात्री झोपणारा नेता निवडा. जो पूर्ण वेळ झोपत नाही त्याचं मानसिक संतुलन बिघडतं, तो माणूस चिडचिडा होतो, तो माणूस हिंसक होतो, तो माणूस रागीट होतो, कारण का त्याची झोप झालेली नसते. नरेंद्र मोदींना पत्र लिहा सगळ्या जनतेने की तुम्ही झोपत जा, काही गरज नाही एवढं काम करण्याची. आणि जे काही काम केलंय ते आम्ही पाहिलेलं आहे 10 वर्षात. तुम्ही चुकीचंच काम करता कारण की तुम्ही झोपले नाही. आता आपल्याला ते झोपत आहे. लोकशाहीला झोपत असलेल्या या माणसाला आता घरी पाठवा. जाहिराती माध्यमांना दिल्या जातात खूप मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की जाहिराती देणं आणि जाहिराती देऊन माध्यमांवर दबाव आणणं हे तंत्र आहे.
सरकारची खरं तर पॉलिसी आहे की लहान लहान न्यूजपेपर, लहान लहान माध्यमं जगले पाहिजे, त्यांना सुद्धा जाहिराती दिल्या पाहिजे, हे धोरण आहे. या धोरणाचा गैरवापर यांनी कसा केला हे जर आपण पाहिलं तर आता आपल्याला दिसते की अनेक माध्यमं, न्यूजपेपर यांनी विकत घेऊन टाकलेले आहे आणि त्यांच्यावर दबाव आणलेला आहे. आमचं हे स्पष्ट म्हणणं आहे की पत्रकारांना सगळं दिसत आहे. ग्रामीण भागातले पत्रकार, जिल्हा पातळीवरचे पत्रकार सगळं बघत आहेत, त्यांना सगळं समजते, कारण की लोकांशी प्रत्यक्ष भेटणारा हा घटक आहे. पत्रकार हे लोकशाहीचे डोळे आहेत. यांना सगळं माहिती आहे. यांचे मालक विकले गेलेले आहेत काही जणांचे, आणि त्यामुळे बरेचदा ते बातम्या, त्यांच्या पाठवलेल्या बातम्या सुद्धा छापून येत नाही. त्यामुळे पत्रकारांवर मुळीच राग व्यक्त करू नका. राग व्यक्त करायचा असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा या प्रवृत्तीवर करा, ज्यांनी लोकशाहीचा हा चौथा स्तंभ माध्यम आणि पत्रकारिता खिळखिळे करून टाकले. आयुष योजना यांनी आणली.